वेलकम बॅक टू पल्लवीज रेसिपी अँड लाईफस्टाईल. कोकण ट्रिप पार्ट 3 मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. पॅरासेलिंग केल्यानंतर आम्ही आलो आहोत आता स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी. इथे तुम्ही पाहू शकता किती फिश जमा झाले आहेत. त्यांना प्रांजल ब्रेड खाऊ घालत आहे. स्कुबा डायव्हिंगची आता इथे पूर्ण तयारी झाली आहे. गाईड देखील आता इथे पूर्णपणे तयार आहेत. आता आला आहे माझ्या मिस्टरांचा नंबर आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मिस्टरांनी इथे खूप छानरित्या स्कुबा डायव्हिंग केली आहे. तळाशी यांनी स्टॅच्यू वगैरे ठेवलेले आहे. तुम्ही इथे पाहू शकता खूप छान यांनी सेटअप केलेला आहे. पाण्याच्या 35 फूट खोल आपल्याला स्कुबा डायव्हिंगसाठी नेलं जातं. पाण्याच्या आत काय काय आहे तुम्ही इथे पाहू शकता. एकदम तळाशी नेऊन हे आपल्याला चालायला देखील लावतात. माझ्या मिस्टरांनंतर इथे प्रांजलने देखील स्कुबा डायव्हिंग केली आहे. प्रांजलचा खूप हट्ट चालू होता की मला देखील स्कुबा डायव्हिंग करायची आहे. ती लहान असल्यामुळे मला थोडीशी भीती वाटत होती, पण गाईड जे आहेत ते एकदम प्रोफेशनल आहेत आणि त्यांच्यावर डोळे झाकून आपण विश्वास ठेवू शकतो. त्यामुळे इथे मी तिला परमिशन दिली आहे आणि तिने पहिल्या प्रयत्नातच एकदम व्यवस्थितरित्या इथे स्कुबा डायव्हिंग जी आहे ती केली आहे. खूप मोठे लोक स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी घाबरत होते, पण प्रांजल एवढी लहान असून देखील तिने व्यवस्थित अगदी सर्व काही हँडल करून इथे स्कुबा डायव्हिंग केली. आम्हाला तिचं खूप कौतुक वाटलं. बऱ्याचशा महिला स्कुबा डायव्हिंग करायला तर आल्या होत्या, पण त्या खूप घाबरत होत्या. पण प्रांजलला पाहिल्यानंतर त्यांना हिंमत वाटली आणि मग त्यांनी देखील स्कुबा डायव्हिंग खूप छान पद्धतीने केलं. माझी प्रांजल दुसऱ्यांसाठी इन्स्पिरेशन ठरली याचा मला खूप आनंद आहे. आम्हाला देखील स्कुबा डायव्हिंग करायचं होतं, पण टायमिंग मात्र संपत आलेला होता. त्यामुळे आम्ही जे आहे स्कुबा डायव्हिंग इथे नाही केलं. आम्ही दुसऱ्या दिवशी स्कुबा डायव्हिंग केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ देखील मी नंतर शेअर करणार आहे. त्यामुळे प्रांजलचं स्कुबा डायव्हिंग झाल्यानंतर आम्ही फ्रेश होऊन आलो आहोत हॉटेलमध्ये जेवणासाठी. हॉटेलमध्ये आल्यानंतर आम्हाला कळलं की इथे शिमगा हा सण साजरा केला जातो. होळी झाल्यानंतर हा सण इथे साजरा केला जातो.
खूप छान डान्स व पारंपरिक गाणे इथे गात यांनी हा शिमगा सण साजरा केलेला आहे आणि ते पाहताना आम्ही जेवण केलं आणि तसेच रूममध्ये झोपण्यासाठी गेलो आणि दुसऱ्या दिवशी आलो आहोत परत बीचवर। जसं की मी तुम्हाला म्हटलं आमचं स्कूबा डायव्हिंग करायचं राहिलं होतं, त्यामुळे आता आम्ही आलो आहोत स्कूबा डायव्हिंगसाठी आणि आमच्याकडे इथे थोडासा टाईम होता त्यामुळे आम्ही इथे रील्स वगैरे बनवली आहे। ही आहे माझी भाऊजाई पूजा आणि हा आहे माझा भाऊ। आमच्याकडे खूप टाईम शिल्लक होता कारण आम्ही खूप लवकर इकडे पोहोचलो होतो आणि स्कूबा डायव्हिंगसाठी बोट देखील तयार नव्हती, त्यामुळे आम्ही इथे थोडासा टाईमपास करत होतो आणि रील्स बनवायचं आम्ही इथे ठरवलं। हे पहा, अशा पद्धतीने आम्ही इथे रील्स बनवले आहेत। फायनली आम्ही बोटीमध्ये बसलो आहोत आणि चाललो आहोत स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी। प्रचंड भीती इथे मनामध्ये होती, पण थोडा वेळ जो होता त्यात आम्ही रील बनवत बसलो, त्यामुळे थोडीशी भीती जी आहे ती कमी झाली आणि आता फायनली आम्ही स्कूबा डायव्हिंगच्या ठिकाणावर पोहोचलो आहोत। इथे आपल्याला एकदम समुद्राच्या मध्ये नेऊन मग स्कूबा डायव्हिंग करून घेतात, कारण समुद्राच्या एकदम 35 फूट आत आपल्याला नेलं जातं आणि ही जागा एकदम परफेक्ट आहे स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी।
गाईड इथे विचारत आहेत की किती मेंबर आहे स्कुबा डायव्हिंगसाठी. त्यानंतर आता गाईड इथे सर्व माहिती जी आहे ती देणार आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आलं तरी पोहायचं नाही, पोहायचंच नाहीये का माहिती सॉल्ट वॉटर खारं पडते, स्किन सॉफ्ट होते, नरम होते. तिकडे खाली रॉक्स आहेत, रॉकला सेल्स आहेत, खाली कोरल रीफ आहे. पोहायचा प्रयत्न आहे स्किन कट होणार, त्यामुळे पोहायचं नाही. जसं पोटावर झोपतं तसं झोपायचं आहे शांत. तुमच्यासोबत एक गाडी, प्रत्येकासोबत एक गाडी असेल. जो गाडी असेल तुम्हाला खाली घेऊन जाईल, तोच गाईड वरती घेऊन, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. दुसरी गोष्ट आहे, पोहायचा प्रयत्न केलात ब्रिथिंग फास्ट होणार, कसं ना दमला ना कसा काढणार, ओके. त्यामुळे पोहायचं नाही. फिश आहे, फिश गेला ॲमेझॉन, ओके. पोहायचं नाही. आता कसं नॉर्मल आहे, नाकाने घेता श्वास नाकाने उडत आहे, पाण्याच्या आतपर्यंत तोंडाने श्वास घेतो, इंडियन लिखते तोंडानेच करायचं आहे. एक्झाम्पल तुम्हाला सर्दी होते, फेस मास्क आहे, याच्यात मी होती, त्याच्यात मी नाक पुढे त्या नाकाचा वापर करायचा नाही. नाक पुढे म्हणू ओके बा, नाक बंद झालं. बोट जेव्हा होत्या त्या पाण्याच्या वरती आहे, नाकाने कंटिन्यू ट्राय केला ना, कंटिन्यू ट्राय करत राहिला, त्याच्याने फॉग येणार, काही दिसणार नाही. पाण्याच्या आतमध्ये नाकात ट्राय केला तर याच्याने पाणी येणार, तर नाकाचा वापर करायचा नाही. किंवा पाण्याच्या आतमध्ये जाऊन स्माइल वगैरे करून का स्माइल केला या प्रमाणात आतमध्ये पाणी येतं, ब्लिडिंग जातं सर्वांना, तिकडे सेल्फी घ्यायचा नाहीये, ओके. नंतर समोर कॅमेरा स्माइल कराल या प्रमाणात आतमध्ये पाणी येणार, ओके. आता श्वास घ्यायचा कसा सोड के बा, श्वास आतमध्ये घ्यायचा कसा नाही, ओके. हे ब्लॅक कलर दिसते ना तुम्हाला, ह्याला ऑक्टो टीथ होल्डर आहेत. हे टीथ होल्डर जाण्याच्या जाऊन राहा, तुमचे ओट आहेत, ओटाने आलं पण पाऊट पाऊट ओके बा. पहिल्यांदा कसा काय करणार, गिळायचा प्रयत्न करणार, असं केलं तर निघणार, त्याच्या बदल्यात पाणी पिणार. तसं काय करायचं नाही, हे सांगून जरा पोटाच्यावरती पाऊट करा. आता श्वास घ्यायचा कसा नाही, रिटर्न सोडव केव्हा. लॉंग ब्रीथ, तोंडात घेऊन तोंडात. तुम्हाला साऊंड आला साऊंड, पाण्याच्या वरती साऊंड आहे ना, पाण्याच्या बबल नाही, बुडबुडी आहे ना, त्याला अजिबात घाबरायचं नाही. तर मला वरती साऊंड पाण्याची बबल येत आहेत, बबल म्हणून पॅनिक होऊन जाणार, असं करणार, असं नाही करायचं. जेव्हा तुम्ही रिटर्न श्वास होणार तेव्हा बबल छान, ते बबल यायला पाहिजे कंटिन्यू, तर तुमची ब्रिथिंग कंटिन्यू जाणार. आता बोटच्या वरती असेल तर पण बोलू येतात, एकदा पाण्याच्या आतमध्ये गेल्यावर बोलू शकत नाही, त्यासाठी सिग्नल आहेत, अंडरवॉटर सिग्नल लक्षात ठेवा कसं येते. तुमच्यासोबत गाडीच्या मला 2-2 सेकंदांनी विचारत राहील तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही पाण्याच्या आत. जर कम्फर्टेबल असेल तुमचा उजवा विचार मी कम्फर्टेबल आहे, राईट हँड मी पाण्याच्या आतमध्ये ओके, अनकम्फर्टेबल पाण्याच्या आतमध्ये कम्फर्टेबल नाही आहे, ओके. पाण्याच्या आतमध्ये काय प्रॉब्लेम झाला, ऑप्शन मला वरती घेऊन जा, काय प्रॉब्लेम झाला तर असा ओके नाही, असा ओके डायरेक्ट तुम्हाला वरती येणार आहे. हा कम्फर्टेबल ओके, अनकम्फर्टेबल ओके. ऑप्शन वरती बोटवरती नाही, पाण्याच्या वरती नाही, पाण्याच्या वरती उलट बॅक उलट पाठीवर पाहिजे, उलट बॅकवर, ओके. पाण्याच्या वरती बॅक उलट पाहिजे. वरती नंतर हा तोंडात तोंड काढायचा आहे. काय प्रॉब्लेम झाला असेल, जो तुमच्या गाडीचा त्याच्याशी बोलायचं पुन्हा जायचं पाण्याच्या आतमध्ये, असं मला पाण्याच्या वरती डायरेक्ट बोलू. तुम्ही लोक पुन्हा जाऊ शकता, तुम्ही सर्व लोक पुन्हा जाऊ शकता, ओके. आता पाण्याच्या आतमध्ये कानावर प्रेशर येईल, प्रेशर इक्वलेंट कसं करायचं नीट आहे का, सगळ्यात महत्त्वाचं प्रेशर इक्वलेंट नीट आहे का. तुम्ही इकडे कानामध्ये कापूस की एअर प्लग घालू शकत नाही, का माहिती तुम्ही जसं टिपणार तसं कानावर प्रेशर येईल. कापूस की एअर प्लग तर आतमध्ये अडकत नाही, प्रेशर नाही, त्यासाठी प्रेशर इक्वल नीट आहे का. तोंडाने श्वास घ्यायचा आहे, ओके. होल्ड करा 2 सेकंद, तोंडामध्ये थांबवायचं, ओके. नाक जोरात दाबायचं, नाकात जोरात शिकायचा प्रयत्न करा, कानात दडे इकडे बा करून बघा. तोंडाने श्वास घ्या, तोंडाने श्वास घ्या, होल्ड करा, नाक जोरात दाबा, सांगतो करून बघा. हॅलो, नाक दाबायचं आहे, नाक नुसतं नाही सोडायचं, तोंडाने श्वास घ्या, शिंका नाका करतात ना नेहमी. झाले का तुझे आपण हॅलो तुमचे ओके ठीक आहे तुमचे झाले झाले का झाले नक्की झाले.
नक्की आले सर्वांचे. हे पाण्याच्या आतमध्ये करायचंय. जेव्हा तुम्हाला वाटेल तुमच्या कानावर प्रेशर येतोय तेव्हाच करायचंय, अदरवाईज करायचं नाही. उगाच पण करायचं नाही. ओके. जेव्हा तुम्हाला वाटेल तुमच्या कानावर कान दुखत आहेत तेव्हाच करायचं. ओके. इकडे बघ. ओके. या प्रेशरला अंडर ऑटिकोलॉजी प्रेशर होते. अंडर ऑटिकोलॉजी प्रेशर. आता बोला नाकच घेवा बरोबर आहे. पाण्याच्या आतमध्ये दाबू शकता. जर तुम्हाला वाटलं प्रेशर इक्वलायझिंग नाही होते पाण्याच्या आतमध्ये 2 ते 3 वेळा ट्राय करून बघा. नाही जमलं सहन कर बसून का अपने करा वरती असं वरती प्रेशर इक्वलायझिंग पुन्हा आता पाण्याच्या आतमध्ये. आता पाण्याच्या आतमध्ये ब्राऊन झाले कोरल्स आहेत. कोरल तुम्हाला काय ते समुद्राच्या आतमधला कॅल्शियम जिवंत स्टोन. कोरल जिवंत आहे. तुम्हाला दगड जिवंत स्टोन आहे. कोरल एका वर्षाला 1 सेंटीमीटर वाढतो. तुमच्यासोबत जो गाडी असेल मला दाखवेल त्याला टच करायला किंवा पकडायला जाणार नाही कारण जिवंत आहे. जेव्हा तुम्ही पाण्याच्या आतमध्ये त्यात तुमची व्हिडिओ शूटिंग होईल त्या टायमाला कोणते मासे जवळ आले घाबरून आले कोणते जूनमध्ये मासे चालू कोणतेच मासे नाही. मासे छोटे आहेत ते मोठे आहेत. दुसरी गोष्ट आहे तुम्हाला वाटेल मासे जवळ आहेत पकडायचा प्रयत्न कराल ही चूक करायची नाही कोणीच. हे पाण्याच्या आत बोललं मॅग्निफाइंग ग्लास आहे. जेवढा लांब तेवढा तेवढं जवळ मासे नाही एक पण मासा हाताला भेटणार नाही. ओके. आणि तिसरी गोष्ट आहे तुम्हाला सर्वांनाच सांगतोय ज्याचं लेडीजना सांगतोय पाण्याच्या आतमध्ये कोणती मजा येते कोणते कलर बीच येतात चुकून वाव करून घ्यायचा वाव करायला पटकन सॉल्ट वॉटर आहे कसं अशी कुठली मुवमेंट करायची नाही. हे पाणी पहिल्यांदा जेवणा मीठ टाकायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. आरामात एन्जॉय करा. जसं मी बोलतो सांगितलं तसं पाण्यात तुम्ही ट्रेनिंग होणार आहे. असं मला डायरेक्ट उतरलं होतं खाली असं नाही. तुमच्यासोबत जो गाडी असेल तुम्हाला सांगितलं फक्त फॉलो करा. पहिली गोष्ट आहे पोहायचं नाहीये. जेवढं पोहायचा प्रयत्न कराल डायव्हिंग अजिबात होणार. जेवढं शांत राहायचा प्रयत्न कराल डायव्हिंग आरामात होणार. पाण्याच्या वरती भीती वाटेल. एकदा पाण्याच्या आत गेलात वरती याचं मन होणार नाही कोणाचं. ओके. साईन लक्षात ठेव पुन्हा कम्फर्टेबल ओके अनकम्फर्टेबल ऑप्शनल. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेशर लक्षात प्रेशर नीट आहे का. प्रेशर जर इक्वलाइज झालं ना तुमचं सीबेड वॉक होणार सँड वॉक चालवणार सीबेडवरती. प्रेशर इक्वलाइज झालं तरच नाही झालं जबरदस्ती कोणावरती केली जाणार नाही. ओके. दुसरी गोष्ट आहे तुम्हाला वाटते प्रेशर इक्वलाइजिंग नाही होते तुम्ही सहन करायचं काय तोंडात नाही नाकडनं ब्लिडिंग होणार तेव्हा सहन करायचं नाही वाटलं ऑप्शन करा वरती असं. ओके. आणि एक तुम्हाला सर्वांत गोष्ट म्हणते पाण्याच्या आतमध्ये गेल्यावरती डोळे पण ठेवायचे आहेत. नंतर आतमध्ये गेल्यावर डोळे बंद करा वरती मला काही दिसलं नाहीये ही चूक तुमची असेल. ओके. दुसरी गोष्ट आहे खाली स्टॅच्यू ठेवलेत व्यवस्थित बघा. जर तुमच्या गाडी समोर दाखवेल स्टॅच्यू जरी समोर स्टॅच्यू दाखवलं तरी बोला नाही दिसलं दुसरी चूक आहे. आणि पूर्ण गेम ओटा होते पाऊट करायचे स्टार्ट टू एंड आउट पाऊट ठेवायचे. बाकी तुम्हाला काही करायचं नाही. ओके. कोणाला त्रास वगैरे नाही ना कानाच्या पडद्याला होऊन दम्याचा त्रास नाही ना असेल तर वरचे क्लिअर करा. पाण्याच्या आतमध्ये जॅकेट लावलं कॅन्सल होऊ शकत नाही रिफंड पण जाऊ. ओके. घाबरून का तुम्हाला जाताना वाटेल कानामध्ये पाणी येतं ॲक्च्युली कानामध्ये पाणी जात नाही फक्त फील होतं कानामध्ये पाणी येतं. जेव्हा डीप जाणार कानावर प्रेशर येईल तुमचं सीबेड वॉक होणार. ओके. आरामाने एन्जॉय करा. जसं ट्रस्ट वरती ठेवलं ना पाण्याच्या आतमध्ये गाईड असेल त्याच्यावरती ट्रस्ट ठेवा. ओके. मोठं काही नाही म्हणणं तुम्ही खाली गेल्यानंतर बुडेल असं काही नको ट्रस्ट ठेवा. ओके. असं काही विचार करून का कारण हे सगळ्यात सेफ्टी सगळं आहे. ओके. पूर्ण सेफ्टी आहे इकडे. ओके. प्रांजलने एकदा स्कुबा डायव्हिंग केल्यानंतर तिला दुसऱ्यांदा देखील स्कुबा डायव्हिंग करण्याची इच्छा जागृत झाली. त्यामुळे ती इथे दुसऱ्यांदा जात आहे स्कुबा डायव्हिंगसाठी आणि इथे गाईडने तिचं खूप कौतुक केलं आहे. आणि ह्यावेळेस देखील बोटीमध्ये जेवढे जण घाबरत होते तेवढ्यांना प्रांजल इन्स्पिरेशन ठरली आहे. गाईड तिचं कौतुक करत होते आणि सांगत होते सगळ्यांना की एवढी लहान मुलगी करू शकते म्हटल्यावर तुम्ही का नाही करू शकत. तुम्ही देखील बिनधास्त होऊन हे करू शकता. नक्की ट्राय करा. खूप छान अनुभव आहे असं म्हणत सगळ्यांना त्यांनी स्कुबा डायव्हिंग करायलाच लावली. बाजूला होती ना तिकडून बाजूला तुम्ही मागे सर का तुला करायचं आहे हिला करायची हिला करू आपण इथं वरची वर पाण्याला फ्लो आहे जिलेबी जिलेबी लावू शकतो. काल तुमच्या बरोबरच केलं ना तुमच्या बरोबरच केलं ना काल
सर्व गाईड व्यवस्थित छान केलं होतं पण काल पाणी चांगलं होतं आज पाणी खराब झालं. मगच त्रास होता. तुम्ही जाणार आहे? मी जाणार आहे, एवढी शूटिंग काढतो मी शेवटला. प्रांजल गेल्यानंतर चालली आहे माझी भाऊजाई पूजा आणि पूजानंतर जाणार आहे मी. आता वेळ आली आहे माझी आणि मी इथे स्वतःला तयार करत करत बोटीतून हळूहळू खाली उतरत आहे. ॲक्च्युली खूप भीती वाटत आहे, तरी पण मला ही गोष्ट ट्राय करायचीच आहे आणि मी स्वतःला इथे पूर्णपणे तयार करून कशी तरी बोटीतून खाली उतरली आहे. माझ्या चेहऱ्याकडे पाहता गाईडच्या लक्षात आले की मी घाबरल्यामुळे थोडीशी अनकम्फर्टेबल आहे. त्यामुळे इथे ते मला समजून सांगत आहेत की अजिबातही घाबरण्याचं काहीही कारण नाही. आम्ही इथे खूप वर्षापासून हे काम करत आहोत. आमच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता आणि तुम्ही आता पूर्णपणे स्वतःला तयार करा आणि मग स्कुबा डायव्हिंग एक्सपिरियन्स करा. सर्व इन्स्ट्रक्शन देता देता त्यांनी सर्व बेल्ट जे आहे ते सगळे टाईट केलेले आहेत आणि आता पाण्याच्या आत जाण्याची सर्व तयारी झालेली आहे. हा तुमचा डिव्हाइस आहे बघा काय दोन्ही होल्डर 1 and 2 समोरचं दात असतो दातामध्ये पकडायचं आहे जेणेकरून सुटला नाही. अप्पर लिप म्हणजे ओठ चलू लोअर लिप खालचं म्हणजे ओठ ओटांनी कर लाईक पाऊट जसं सेल्फीमध्ये तुम्ही लोक पाऊट करताना तुम्हाला पाऊट ठेवून ब्रीथचा आतमध्ये ओढायचे ऑटोमॅटिक सप्लाय नाही होणार आहे. तुम्हाला स्वतःला खेचावी लागेल. जोपर्यंत तुम्ही खेचत नाही तोपर्यंत सप्लाय होणार नाही. ओके आणि जेवढी ब्रीथ यामध्येच एक्झाल केली पाहिजे. इनहेल सुद्धा यामध्येच केलं पाहिजे एक्झाल सुद्धा यामध्येच झाला पाहिजे. ओके बरोबर ओठ पाऊट करा पाहिजे. ओके परफेक्ट हे आतमध्ये काही डोळे वगैरे मोठे नका करू इझिली नॉर्मली व्हेरी गुड. नॉर्मली ना काही टेन्शन नका घेऊ. छान ओके छान करता छान करता. आता बघा ताई तुम्ही जो श्वास घेताय ना श्वास सोडून स्वतःला आवाज येतो या गोष्टीचा. ओके याचा अर्थ काय नाही तुमचे श्वास बरोबर चालू. ओके फक्त घाबरू नका वेट नका करू. सोड आता, हात सोडा हात सोड आता. ते आहे दोन्ही हात जवळ ठेवता येईल तुमच्या. श्वास घे. कंटिन्यू चालू ठेव. कंटिन्यू ओके कंटिन्यू चालू ठेव. हां एकच गोष्ट लागतो थांबवायची
जास्त सोडायचं. माझे जे गाईड होते ते पाण्याच्या आत जाईपर्यंत मला पूर्ण इन्स्ट्रक्शन्स देत होते आणि त्यानुसारच मी इथे प्रतिक्रिया त्यांना दिलेली आहे. पहिल्या प्रयत्नात मला अजिबातही नाही जमलं, तुम्ही पाहू शकता. माझ्या पूर्ण नाकातोंडात पाणी गेलं आणि मला श्वास घेताच येईना, त्यामुळे मी थोडा वेळ थांबले. पूर्ण मास्कमध्ये पाणी गेलं होतं. इथे तुम्ही पाहू शकता त्यांनी मास्क वरती घेतलं आणि पाणी जे आहे ते काढून टाकलेलं आहे. आणि आता सेकंड वेळा मी इथे ट्राय करत आहे. पाण्याच्या आत जाण्याचा इथे मी प्रयत्न करत आहे. फायनली खूप प्रयत्नानंतर मी डेअरिंग केली आणि शेवटी आतमध्ये पाण्याच्या गेले. आत गेल्यानंतर देखील मला श्वास घ्यायला थोडासा त्रास होत होता, त्यामुळे इथे त्यांनी माझं नाक जे आहे ते दाबून धरलं. पण खूपच अमेझिंग असा हा एक्सपिरियन्स होता आणि मी हा आयुष्यात कधीही विसरू न शकणारा एक्सपिरियन्स होता. आणि एवढंच नाही तर मी सँड वॉक देखील केला. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता. पूर्ण समुद्राच्या मी एकदम तळाशी आलेली आहे आणि सँड वॉक देखील मी इथे व्यवस्थितरित्या केलेला आहे. त्याचबरोबर प्रांजलने इथे दुसऱ्यांदा स्कुबा डायव्हिंग केली आहे आणि इथे ती किती कॉन्फिडंट आहे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर इथे माझ्या भाऊजाईने देखील स्कुबा डायव्हिंगचा पुरेपूर आनंद घेतलेला आहे. तिला देखील श्वास घ्यायला थोडासा त्रास होत होता, त्यामुळे तिने देखील इथे नाक पूर्ण दाबून धरलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या तिने हँडल केलेलं आहे सिच्युएशन आणि व्यवस्थितरित्या इथे तिचं देखील स्कुबा डायव्हिंग झालेलं आहे. त्याचबरोबर माझ्या मिस्टरांनी देखील इथे स्कुबा डायव्हिंगचा दुसऱ्यांदा आनंद घेतलेला आहे आणि ह्यावेळेस ते एकदम कॉन्फिडंट फील करत होते. अशा पद्धतीने हा भाग देखील इथेच संपलेला आहे. पुन्हा भेटू एका नवीन पार्टसोबत. कोकण ट्रिपचा अजून एक भाग येणार आहे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढील सर्व व्हिडिओज तुम्हाला न चुकता पाहता येतील.